कैदी तू मारायस, इतका वेळ केला आपण त्यांच्याकडे. औरंगजेबाने प्रश्न विचारलाय की सांग तुला सामील कोणी आमच्यामध्ये. साहजिकच संभाजी महाराजांनी काय उत्तर दिलं, पण मनामध्ये किती म्हणले असते इथला मातीचा कण कण सामील आहे मला, तू उपरायच इथं, मी भूमिपुत्र इथला, इथली प्रत्येक गोष्ट सामील आहे मला, तुझ्या लोकांची गरजच नाही मला. तुझ्या लेकाला मी सहारा दिलाय. तुझा मुलगा सुरक्षिततेसाठी अकबर माझ्याकडे आला होता, त्याला मी सांभाळलाय. तो गाफील होता म्हणून तो तवाच गाडला असता मी. त्या अकबराला गादीवर बसायचं होतं त्यावेळेस रामसिंगला एक पत्र लिहिलं संभाजी महाराजांनी. संभाजी महाराज म्हणतात की तुम्ही रामचंद्राचे वंशज आहात, तुम्ही उत्तर आहात, मी दक्षिणेत. मी तर त्याला पूर्ण अर्थ तोडला इकडं, तुम्ही वरतून या. नाहीतर हा अकबर इराणला चालला होता, इराणच्या शहाला चाल करण्यासाठी सांगायला की तुम्ही या, मला मदत करा आणि दिल्लीचं तख्ता मी ठेवतो माझ्याकडे. तो म्हटला की आपली सत्ता आपणच ठेवू ना, तो अजून इराणी येणार, परत आपल्या डोक्यावर बसणार. याच्यापेक्षा तुम्ही हिंदू आहात, तुम्ही प्रभू रामचंद्रांचे वंशज आहात, तुम्ही पुढे चाला. मी खालून औरंगजेबाला तोडतो, तुम्ही वरून तोडा. याला कैचित प्रमाण संपवून टाकू, हिंदूंचा राज्य हिंदू करू, याला नाममात्र राजा बनवून टाकू. आणि हे पत्र असं संस्कृत मध्ये लिहिलं. औरंगजेबाच्या कधी पडले पण नव्हतं, कारण का ते पंडित, संस्कृतचे पंडित होते संभाजी महाराज. दुसरा प्रश्न विचारला संभाजी महाराजांना, तुझी ही लुटमार केली, तू केली, तुझ्या वडिलांनी केली, तुझ्या सरदारांनी केली, हा खजिना. शिवाजी संभाजी महाराज फक्त शिवीगाळ करत होते, त्याच्या आई मेहनत करायचे. ते सरदार जाऊन विचारायचे येऊ संभा शरण आहे का, कारण त्यांचे दिंड केल्यानंतर 2 दिवस संभाजी महाराजांना कैदी म्हणून ठेवलं बांधून दांबून. त्यावेळेस मित्राला जायचे, रंग की भीक मागणे, नजरे तो झुकम आलमगीर के सामने, हा शिवाय करायचे. संभाजी महाराज शिवाय काय भेटायला ते सांगायचे नाही औरंगजेबाला जाऊन तिकडं की तुला असं म्हटलंय म्हणून, सांगायचंच नाही. बाणेदारपणे काय, बाणेदारपणे बोलते, उत्तर दिलंच नाही. तुझी दौलत कसली कसली औरंगजेबाची दौलत, वाळवंटामधून आलेले हे काय घेऊन आले होते. दिल्लीचा किल्ला आम्ही बांधला, लाल म्हणून आम्ही बांधला. तुमच्याकडे अन्न कसं खायचं तुम्हाला माहिती नाही. तुम्ही लाल किल्ला ताजमहल बांधणार आहात का. काही उत्तर दिलं संभाजी महाराजांनी. औरंगजेबाने सांगितलं 27 साल पहले मुझे मिला था, जब मैं 9 साल का था. इसके आंखें आप भी जलाती है मुझे, निकाल दो इसके आंखें. आलम झाला. जल्ला गरम सळ्या करून संभाजी महाराजांच्या टाकला. त्याच्या अगोदर हा प्रयोग कवी कलशांवरती झाला. जे जे संभाजी महाराजांवरती अन्याय झाले ते त्यांच्या समोर कवी कलशांवरती केले गेले, जेणेकरून तो दाह पाहून, ते दुःख पाहून संभाजी महाराज विरघळतील. ज्याने जन्मापासून शोषलं, ज्याने स्वतःच्या बापाला 9व्या वर्षी पाखरासारखे ओढून नेलं तुझ्याकडून, तो तुला आता बघणार आहे का. नाहीच. तप्त सळ्या घेऊन तो हापशी समोर उभा आहे. संभाजी महाराजांनी डोळ्याची पापणी ही लवली नाही. तो म्हटला, अरे पापण्या तर लो बाबा, या खुदा कैसा बंदा बनाए, ये आपने पलके भी नहीं चुका. मागा औरंगजेब आलमगीरचा आदेश होता आणि गेल्या फक्त सगळ्या डोळ्यांना ज्या डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला, राजमाता जिजासाहेबांचा आशीर्वाद घेतला, ज्या डोळ्यांना
राजा म्हणून मान मिळाला, ज्या डोळ्यांनी उभा मराठा परिवार, महाराष्ट्र परिवार पाहिला, महाराष्ट्र देश पाहिला, ते डोळ्यांनी घेऊन गेले. कोणीच स्वस्त नाही स्वराज्यासाठी, कोणीच नाही. जगला असता, वाकला असता, जगलाय असता. औरंगजेबाने लिहिले, अगर एक लड़का ऐसा पैदा होता हमारे जनान खाने में तो पूरी दुनिया पे राज करते हैं. अरे कसा पैदा होईल तुमच्याकडे? सख्या भावांना, बापाला, नातेवाईकांना मारून तुम्ही सत्ता हस्तगत करणार, तुमच्या जनान खाण्यामध्ये तुम्हीच फायदा होणार. संभाजी महाराज होऊच शकत नाही पैदा इथं. कशासाठी संभाजी महाराज फायदा? पेड़ लगाया बबूल का, आम कहाँ से खाओगे? आंब्याचं झाड लावू ना, आंबे खायचे असतील तर. तुम्ही लावलंच नाही कधी, तुमच्याकडे काय होणार ते? डोळे गेलेत महाराजांचे. आलम दुसरा, बहुत शक्ति है जवानी से निकाल दो इसे. कवी कलशांवरती प्रयोग झाला. कवी कलशांना दुःख, ज्या मित्राबरोबर मी गेले 15-20 वर्ष चालतोय, ज्या माझ्या जिभेने शंभूराजे शंभूराजे महाराज म्हटलं, ती जीभ गेली. महाराजांनी सांत्वन केलं, कवीजी तकलीफ फक्त मनाने. साखळ्यांचा आवाज, डोळे दोघांकडे नाही, फक्त साखळ्यांचा आवाज. प्रेम करा असं तर मनातून हे कळतं. खंबीरपणे मित्राबरोबर पाहिजे आपल्याला. त्यांनी सुद्धा मुखातून कसलाही आवाज केला नाही. जर मी बिथरलो तर माझा राजा मित्र आज्ञा झाली, जीभ छाटली गेली महाराजांची. ज्या जिभेने कधी जगदंब 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 स्वर उमटले, ज्या जिभेने कधी मंत्रोच्चार केला, ज्या जिभेने आबासाहेबांचं नाव घेतलं, आऊसाहेबांचं नाव घेतलं, सहकार्यांचं नाव घेतलं, ती गेली, सोडून गेली. काय म्हणजे आलम तिसरा. असं म्हणतात संभाजी महाराज खूप सुंदर दिसायला, खूप देखणे होते, भयंकर. ज्या ज्या प्रवासाने त्यांनी पाहिलं ते म्हणतात की हा राजपुत्र हे सांगायला कोणाची गरजच नाहीये की हा राजपुत्र. इतके देखणे होते, कोणी पाहून सांगेल की हा राजपुत्र आहे. कातडी सोडा तशी कोंबडी सोडतो आपण, तशी कातडी सोडा. संभाजी महाराजांची जिवंतपणे सगळी कातडी सोडली. एवढ्यावरच थांबले नाही, मिठाचं पाणी त्याच्यावर टाकलं, पण मुखातून शब्द नाही, फेकीची. हातपाय तोडले, नखर काय ना 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 प्रकारे सगळे बोल पाहिजे. कसं जगावं शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि कसं मरावं संभाजी महाराजांनी शिकवलं. पूर्ण आत्मसमर्पण केलं. औरंगजेब जिंकूनही हरला, तो जिंकलाच नाही, तो जिंकूनही हरला. संभाजी महाराजांना कैद केलं पण नमवता नाही. सगळ्या धामधुमीमध्ये एकही किल्ला गेला नाही मराठ्यांचा. एकही किल्ला तोपर्यंत औरंगजेबाच्या ताब्यामध्ये गेला नाही. 365 किल्ले